मित्रांनो, काही दिवसांपूर्वी प्रशांत जगताप हे पुणे शहरातलं एक नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या पटलावरती आलं. प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला, म्हणजे शरद पवारांचा. आता ते काँग्रेसचे नेते झालेत. प्रशांत जगतापांनी पक्ष सोडल्याच्या नंतर प्रशांत जगताप यांच्यावरती अनेक राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळी मतं मांडली. त्याच्यामध्ये गेले अनेक वर्षांमध्ये जे राजकीय स्थित्यंतर चालू आहेत त्याच्यामधला हा एक वेगळा पक्ष प्रवेश काँग्रेसमधला असं म्हटलं जाऊ लागलं. लोकांनी किंवा नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्ष सोडणं ही गोष्ट नवीन राहिलीच नाही महाराष्ट्रात. परंतु प्रशांत जगताप हे एकमेव असे कार्यकर्ते ठरले की ज्यांनी विचारधारेसाठी पक्ष सोडला. पुणे महापालिकेच्या निवडणुका लागल्या आणि ह्या निवडणुका लागण्याच्या अगोदरच प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी ज्या नेतृत्वासाठी गेली 27 वर्ष काम करतोय, ज्या विचारासाठी काम करतोय, त्या पुरोगामी विचाराला डावलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर आघात केला, म्हणजे शरद पवारांवरती आघात केला. जर कधी अजित पवार यांनी युती करण्याचं ठरवलं तर मी पक्ष सोडेल, असं साधारणतः महिनाभर आधी सांगितलेल्या प्रशांत जगतापांनी अखेर पक्ष सोडला. मात्र त्यांच्या या कृतीला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळाला, नव्हे तर त्यांना शाबासकी मिळाली. प्रशांत जगताप यांनी उचललेल्या ह्या पावलाचे साधारणतः राजकीय परिणाम काय झालेत, किंवा जे पक्षातून धरसोड करणारे लोक आहेत, जे इकडून तिकडे उड्या मारणारे नेते आहेत, यांनी प्रशांत जगताप यांच्याकडून काही शिकावं का, अशा प्रकारचे मोठे मोठे लेख आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये, सोशल मीडियामध्ये वाचायला मिळायला लागले. सगळ्यात महत्वाचं काय तर विचारधारेसाठी पक्ष सोडणारा नेता म्हणून प्रशांत जगताप यांचं कौतुक होऊ लागलं. नेमकं ह्या सगळ्या राजकारणांवरती किंवा ह्या सगळ्या घडामोडीवरती प्रशांत जगतापांच्या ह्या कृतीनं राजकारणामध्ये काय उलतापालत होते, काय चर्चा होते, नेमका शरद पवार गटाला त्याचा काय फटका बसलाय, अजित पवार गटाला त्याचा काय फटका बसू शकतो, ह्या सगळ्या विषयावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही पाहताय जाहीर सभा. मित्रांनो, प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराचे अध्यक्ष. ज्यावेळेस पक्ष फुटला, म्हणजे शरद पवारांचा पक्ष फुटला, त्यावेळेस प्रशांत जगताप हे एकमेव असे नेते होते पुणे शहरातले की ज्यांनी धाडसानं मी साहेबांसोबत आहे अशा प्रकारचं स्टेटस ठेवून ज्या विचारधारेनं काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना ऊर्जा दिली. अर्थात शरद पवारांबरोबर किंवा शरद पवारांच्या मागे उभं राहण्यासाठी पहिलं खुलं पाऊल हे प्रशांत जगतापांनी टाकलेलं होतं. मी साहेबांसोबत हा स्टेटस त्या काळामध्ये, म्हणजे साधारणतः ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस प्रचंड व्हायरल झाला. सगळ्यात महत्वाचं काय तर प्रशांत जगताप यांनी सांगितलं की मी गेली 27 वर्ष पुरोगामी नावाची विचारधारा जपतोय, मी माझा पुरोगामी विचार कधीही सोडणार नाही. कालचा काँग्रेसचा पक्षप्रवेश झाल्यानंतर तर त्यांनी हे सांगितलं की कदाचित आता मी राजकारणात आहे तोपर्यंत काँग्रेस पक्षातच राहील. म्हणजे आपण एखाद्या विचारधारेला किती बांधील असावं. विचारधारा कोणतीही असू द्या, विचारधारा हिंदुत्ववादी असू द्या, विचारधारा आंबेडकर वादी विचारांची असू द्या, विचारधारा मानवतेची असू द्या, किंवा विचारधारा पुरोगामी विचारांची असू द्या, ती विचारधारा आपल्यावरती किती बिंबायला पाहिजे हे प्रशांत जगताप यांनी सांगितलं. प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडल्याच्या नंतर पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ह्या कॅमेऱ्यासमोर आल्या आणि त्यांची खदखद व्यक्त केली. म्हणजे 6 तास आपण चर्चा केली एका नेत्याबरोबर, असं त्यांनी सांगितलं. 6 तास ज्यांच्याबरोबर चर्चा केली, अर्थातच ते प्रशांत जगताप ही छोटी व्यक्ती नाही. खासदार सुप्रिया सुळे ज्या शरद पवारांच्या कन्या आहेत, त्यांनी स्वतः 6 तास वेळ देऊन एखादा माणूस त्याचा विचार बदलत नसेल तर त्या माणसाला खरं सलाम केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय की सुप्रिया सुळे कॅमेऱ्यासमोर आल्या आणि त्यांनी हे सांगितलं की रुसवा फुगवा पक्षात चालत नसतो, तो घरी चालतो. ज्यावेळेस त्यांचं ऐकलं नाही किंवा प्रशांत जगताप हे त्यांच्याबरोबर आले नाहीत, त्यावेळेस सुप्रिया सुळेंनी त्यांची खदखद व्यक्त केली. म्हणजे पहिल्यांदा असं कोणतरी त्यांना भेटलं की जे विचारधारेवरती ठाम राहिलं.
त्याचं त्यांना खूप दुःख झालं. म्हणजे अशा अनेक कार्यकर्ते ज्यांची हीच मनस्थिती आहे, त्यांना हेच सांगायचंय की जे प्रशांत जगतापांनी केलं, आणि म्हणूनच प्रशांत जगतापांच्या या निर्णयाच्या मागं संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक उभा राहिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रशांत जगतापांचा निर्णय हा योग्यच आहे असं लोक ठामपणे म्हणायला लागले. विचारधारा सोडून, म्हणजे शरद पवार हे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करत आलेत आणि त्यांची भाषणं आहेत, त्यांच्याच या विचारधारेला प्रेरित होऊन, शरद पवारांच्याच विचारधारेला प्रेरित होऊन प्रशांत जगताप हे राजकारणात आले असं ते सांगतात. प्रशांत जगताप असंही म्हणतात की साहेबांच्या मागे आम्ही कायमस्वरूपी राहिलो, मात्र ज्यांनी तुम्हाला दुखावलं, ज्यांनी विचार मोडून एका हिंदुत्ववादी म्हणजे कडव्या विचारधारेकडे त्यांनी अजित पवारांनी संगनमत केलं आणि तिथं सत्ता मिळवली, अशा अजित पवारांना घेऊन आपण पुण्यात एकत्र लढणार असाल तर मात्र मी पक्षातून बाहेर पडेल, अशा प्रकारचं खुलं वक्तव्य त्यांनी फक्त केलंच नाही तर खुद्द शरद पवारांचा निरोप डावलला, खुद्द सुप्रिया सुळेंचा निरोप डावलला. अनेक जणांनी प्रशांत जगताप यांची समजूत काढायचा प्रयत्न केला, प्रशांत जगतापांनी ऐकलं नाही. विषय आहे विचारधारेचा. आज ते काँग्रेसमध्ये गेलेत, त्यांच्याकडून त्यांच्या नवीन पक्षाला म्हणजे काँग्रेसला काही फायदा होईल नाही होईल तो भाग वेगळा आहे. मात्र मित्रांनो, आपण सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती बघतोय की कोणीही त्याच्या राजकीय विचारधारेवरती किंवा त्याच्या विचारधारेवरती स्थिर थांबायला तयार नाहीये. सत्तेसाठी कोणी कुठून कशाही उड्या मारताय. अशा काळामध्ये प्रशांत जगतापांनी म्हणजे अजित पवारांबरोबर युती केल्याच्या नंतर पुण्यात काही ना काही फायदा होईल हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणून तर शरद पवारांसारखे नेते अजितदादांबरोबर जाण्याचा विचार करतात, जेणेकरून सत्तेमध्ये अजित पवार आहेत, म्हणजे राज्याच्या सत्तेत आहेत, केंद्राच्या सत्तेत आहेत, आणि जर उद्या पुणे महापालिकेत सत्ता आली तर त्याचा फायदा होऊ शकतो. असं असताना प्रशांत जगताप यांना मोठी जबाबदारी मिळू शकते, असं असताना सुद्धा त्यांनी पक्षाच्या या निर्णयाला धुडकावलं. आम्ही तुमच्याबरोबर नाही अशा पद्धतीनं खुलेआम सांगितलं आणि त्यांनी काँग्रेस जॉईन केली. मित्रांनो, प्रशांत जगतापांचा हा निर्णय तुम्हाला देखील कसा वाटला? त्यांनी जी विचारधारा जोपासण्यासाठी आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात घातलं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जरूर कमेंट करून कळवा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.